एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार असं संजय कुटे यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। संजय कुटे हे भाजपचे आमदार आहेत आणि त्यांनी महाविकास आघाडीचा एक उमेदवार पडणार असं म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उद्या निवडणुका आहेत, विधान परिषदेची उद्या निवडणूक होणार आहे। 11 जागांसाठी 12 अर्ज आलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर संजय कुटे यांच्या या विधानाकडे गांभीर्याने पाहिलं जातं। हॉटेल पॉलिटिक्स नाही। आज तुम्ही जर बघा तर आम्ही फक्त 25-26 आमदार इथे आहे। बाकीचे आपापल्या रूमवर आपापल्या वगैरे ज्यांची व्यवस्था नव्हती, जे थांबले किंवा ज्यांना सांगले ठीक आहे आपण आज हॉटेलला थांबू, आणि हा रणनीतीचा भाग आहे। कारण आमच्याजवळ संख्याबळ मोठा आहे, आम्हाला सगळ्या सीट निवडून आणणं आहे, त्यामुळे प्रिफरन्शियल वोटिंग असतं। एक जरी प्रिफरन्स इकडे तिकडे झाला तर सीट पडू शकतं, आणि म्हणून प्रत्येक आमदारांना व्यवस्थित समजून काल आमचं ट्रेनिंग झालं विधिमंडळामध्ये सगळ्या आमदारांचं। आज आमच्या हॉटेलमध्ये सगळ्या आमदारांनी एकत्रित करून ट्रेनिंग होणार आहे। कारण जरी आमदार जरी असले तरी अनावधानानं प्रिफरन्समध्ये एखाद्या वेळेस चूक होते आणि त्यामुळे मोठा झटका बसू शकतो, म्हणून आम्ही त्याची काळजी म्हणून ऑलरेडी आमच्या आमदार कधी आयुष्यात कधी फुटला का? बीजेपीचा साधा कार्यकर्ता इकडे तिकडे होत नाही तर आमदार तर खूप दूरची गोष्ट आहे। तेच महाविकास आघाडी देखील तीच टीका करते की भाजपने देखील आमदारांना हॉटेलमध्ये ठेवलेलं आहे, त्यांना भीती आहे। भीती नाही, रणनीतीचा भाग म्हणून त्यांना व्यूहरचना आणि व्यवस्थित प्रकारे प्रशिक्षण ट्रेनिंग देऊन एकही प्रिफरन्शियल वोटिंग आमचं वाया जाऊ नये याची दक्षता म्हणून ठेवलेला आहे। साधा कार्यकर्ता फुटत नाही, आमदार आमचा कुठं, आमदार तर आमचे कुठे फिरले तर कुठाला प्रश्न नाही, काही पडत नाही। बरं, मग उद्या जी निवडणूक होते त्यामध्ये नेमका धक्का कोणाला भेटेल? महाविकास आघाडीतल्या 3 उमेदवारांपैकी एक उमेदवार 100% पडणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे। बरं, दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, संजय राऊतांनी असं वक्तव्य केलेलं आहे की राज्याचे गृहमंत्री हे युजलेस आहेत, अशी टीका, गंभीर टीका फडणवीसांवरती केली। याकडे कसं पाहता? युजलेस माणसावर मी कॉमेंट देत नसतो।